ज्यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंनी उपकार केले तेच शिवसेना संपवायला निघाले आहेत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे। उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार निशाणा साधलाय। मातोश्रीवर पक्षप्रवेशाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली आहे। अभी वही लोग हैं कि जिस बाला साहब ने और शिवसेना ने जिनको बचाया था वही शिवसेना को खत्म करना चाहते। उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत बोलतायत हे कुणालाही वेगळं सांगायला नको। उद्धव ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करण्यात आलाय। शिवसेना फोडली, पक्ष आणि पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाट्याला गेलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंची राजकीय कोंडी करून टाकली आहे। ठाकरेंच्या वाट्याला मोठा राजकीय संघर्ष आलाय। मातोश्रीवर पक्षप्रवेशाच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे। संघर्ष करने वाले कोई कुछ और से अब नहीं रहे और उसका लाभ लेने वाले कोई और ही बैठे। संघर्ष से उनको मुझे नहीं लगता कुछ लेना देना है। पकी हुई रोटी वो खा रहे हैं, लेकिन वो रोटी पकाने के लिए जिसने कष्ट उठाए, दुर्भाग्य है वो एक तो अपने बीच में नहीं रहे और जो बीच में अपने हैं उनको बाजू कर दिया। नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोधरा कांड घडलं होतं। त्यावेळेस मोदींच्या भूमिकेवर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राजधर्माची आठवण करून दिली होती। मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी होत असतानाच बाळासाहेब ठाकरेंनी मोदींची पाठराखण केली होती। ज्या मोदींची पाठराखण केली तेच मोदी शिवसेना संपवायला निघाल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय। दुसरीकडे ज्यांनी भाजपाला सत्तेकडे नेलं ते सत्तेची पोळी चाखण्याऐवजी दुसरेच सत्तेची पोळी चाखत असल्याचा टोला ठाकरेंनी लगावलाय। तो इस मातोश्री में बहुत सारे लोग आए थे, मेरे पिताजी के पास आए थे, मेरे पास भी आए, मदद के लिए आए थे, हमें बचाओ। और उस वक्त बाला साहब ने ये नहीं सोचा था आगे जाकर ये क्या करेगा, तो बचाया था उनको। अभी वही लोग हैं कि जिस बाला साहब ने और शिवसेना ने जिनको बचाया था वही शिवसेना को खत्म करना चाहते हैं। मुंबईला शिवसेनेनंच वाचवल्याचं सांगत बाळासाहेबांनी गर्व से कहो हम हिंदू हे बोलायला शिकवल्याची आठवणही त्यांनी करून दिली आहे। थेट मोदींनाच केलेल्या उपकारांची उद्धव ठाकरेंनी आठवण करून दिली आहे। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।